दादांबद्दल जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरं वहिनी देणार आहेत आणि वहिनींबद्दल जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरं दादा देणार आहेत. काय मग भाऊजी, आहात ना तयार? जरा हसून हो म्हणा ना. आहे. आज आमची अॅनिव्हर्सरी आहे ना, म्हणून. तर वहिनी, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. दादाची नावडती भाजी कोणती? अर्थातच शेपूची. शेपू चांगली भाजी आहे. दादा बरोबर आहे. बरोबर. 100 गुण वहिनीला. 100 गुण. दादा, वहिनीचा आवडता रंग कोणता? सोपं आहे, पोपटी. वहिनी? नाही काय, त्याच तर रंगाची साडी नेसलीस. तुम्हाला काहीच माहिती नाही. तुम्हाला असं वाटतं की हा रंग मला आवडतो म्हणून तुम्ही मला ह्या रंगाची साडी गिफ्ट केली, पण मला हा रंग मुळीच आवडत नाही. मला मेहंदी कलर आवडतो. काय फरक पडतो? दादा 0. वहिनी, पुढचा प्रश्न तुझ्यासाठी. दादाला या वर्षभरात काय घ्यायचंय? घर शक्यच नाही. कार? दादा? हो बरोबर. क्या बात आहे भाई. बाई, आणि घेतली तर मला सांग हा, आपला जुगाड आहे एक. पुढचा प्रश्न दादासाठी. दादा, या वर्षभरात, पुढच्या वर्षभरात वहिनीला कुठे जायचंय? महाबळेश्वर. महाबळेश्वर? नाही, सॉरी, पाचगणी. पाचगणी? मग कुठे? अष्टविनायक. अगं पण मागच्या महिन्यात तर थंड हवेचं ठिकाण म्हणाली होतीस ना. हो, ते कधीही जाता येईल, पण ह्या वर्षभरात विचारलंय त्यांनी. मला अष्टविनायकला जायला आवडेल. बरं. बरं काय, सुट्टी काढा आधी. आत्ता काढू का सुट्टी? 0 मार्क्स. दादा 0 मार्क्स. 0. तुला काय कळतंय? तू गप्प बस. तुझं लग्न झालं ना म्हणजे कळेल तुला. भाई, आपण नाही करणार मग लग्न वगैरे. भाऊजी, मग सुवर्णाला काय सांगणार? कोण सुवर्ण? भाई, कोण नाही. मला ना घरात काय चाललंय कळतच नाही. कोणी सांगतच नाही मला. कसा जिंकणार आहे मी खेळ? घराकडे लक्ष असलं की सगळं समजेल. रेडी आहात ना सगळे? रेडी आहात ना पप्या? तुझ्या समोर झालोय ना रेडी. असं काय करतोय भाई? असं काय करतोय? अरे ह्याच्या तुझ्या समोर उठलो बाई, तुझ्या समोर आतमध्ये गेलो, ब्रश केला बाई, अंघोळ केली, कपडे बदलले, तुझ्या समोर बदलले की नाही बाई? बदलले की नाही बाई? असं काय करतोय? बदलले की नाही? माझ्या समोर कपडे बदललेस तू. मग डिओ पण तुझाच वापरला ना? डिओ काय, टूथब्रश तू माझाच वापरतोस. नाही खरं सांगतोय, खरं सांगतोय. काहीतरी काय. ओके, पॉइंट असा आहे की ती उठली की आपण आपल्या मिशनला सुरुवात करायची. अरे पण करायचं काय? ती उठली की ती आंघोळीला जायची वाट बघायची. हा, आणि मग हळूच. पण आंघोळीला जावंसं तिला कसं वाटेल? आपण एक काम करूया, ती उठली ना, आपण सगळ्यांनी असं म्हणायचं, काय फ्रेश वाटतंय. फ्रेश वाटत. फ्रेश फ्रेश. ते ना उपाय.
स्मेल असतोय. फ्रेशनेसचा आवाज. अरे मस्त होतं रे. परत 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 परत. चांगलंय चांगलंय. मी जाते. उलटी गेलं का ते. काय फ्रेश वाटतंय. काय फ्रेश वाटतंय. वेड्यात का तुम्ही? काय आवाज काढताय सकाळी सकाळी? फ्रेश फ्रेश. त्यापेक्षा माझा अलार्म बेटर आहे. आंघोळ केली ना आम्ही. आंघोळ आम्ही आंघोळ केली आहे. सगळ्यांनी आम्ही आंघोळ केली. मग अगं आंघोळीला किती महत्व आहे माहितीये का तुला? शास्त्रात तर खूप महत्व आहे. हा, आयुर्वेदात तर असे पानं भरून भरून लिहिलंय आंघोळीवर, अभ्यंग स्नानावर. आणि दिवाळीच्या दिवशी पहिली आंघोळ महत्वाची असते ना. हा. मला ना आता डॉक्टर बंकिम बक्षींचा एक सिद्धांत आठवला. त्यांचं म्हणणं काय माहितीये का, बेसिकली आंघोळ केली ना की सगळे डेड सेल्स जे आहेत ना ते निघून जातात. ते डेड सेल्स म्हणजे ना ऍक्च्युली निगेटिव्ह एनर्जी असते आणि ती स्थितीच्या रूपात अशी तुमच्या शरीरावर साठून असते. आपण काय करतो, आपण आंघोळ करतो ना तेव्हा तिला असं एका वेगळ्या ऊर्जेत रूपांतर करतो आणि ती काढून टाकतो. अशा पॉझिटिव्ह वाईब्स त्यामुळे येतात. आंघोळ केल्याची पाहिजे. अरे यार कहना क्या चाहते हो? क्या कहना चाहता हूं? तिला कळत नाहीये. आम्ही आंघोळ केली सगळ्यांनी. आंघोळ केली. आंघोळ करणं चांगलं असतं. अरे मग काय, ते आपण रोज करतो. बाई तीच तर मजा आहे. ए काय मजा. बोर आहे बोर. नाही रुटीन आहे. रोज करतो यार आपण आंघोळ. म्हणजे कसं आहे, आपण रोज वरण भात खातो ना, तर आज बिर्याणी खायची. रोज ड्रेस घालतो, आज बिरी स्कर्ट घालायचं. रोज आंघोळ करतो, आज नाही करायची. व्हिडिओस का तू? माझं ठरलंय, आज मी आंघोळ नाही करणार आहे. देव शिक्षा देईल तुला. तुझ्या डोक्यामध्ये उवा होतीन, जाटा होतीन, मग तुला मंदिरात टाकावं लागेल. दात खाज खुजली खरूज नरुटा कन्फर्म भाई कन्फर्म. इट इज सो अनहायजेनिक. बेकार. व्हेरी अनहायजेनिक यार. म्हणजे घाण. आपण आंघोळ करायला पाहिजे. चल चल चल. ए प्राणी करतात का आंघोळ? तरी सिंह कसा किंग सारखा दिसतो, हा मोर कसा रॉयल दिसतो. त्यात काय आहे? माकड. 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 माकड तर खूप क्यूट दिसतं. माकड क्यूट असतं. मी पण क्यूट आहे. मी आज नाही करणार आंघोळ अँड दॅट्स फायनल. चला हो बाप्या शेठ, चला चला बाथरूम मध्ये चला. आपली आंघोळ झालीये ती जायला पाहिजे ना. आपली आंघोळ झालीच आहे. आपण रेडीच आहोत. माझ्या समोर कपडेही बदललेस ना तू. माझ्या समोर बदललेस ना तू कपडे. काय बोलतोस काय? मगाशी डिओ पण मारलास ना माझा. त्यासाठी नाही म्हणत. चुहा मीटिंग. पसीना. अरे तुमच्या लक्षात येते का, तिला पसीना यायला पाहिजे. तिला घाम आला की ती आंघोळीला जाईल ना. खयाली पुलावची इलेक्ट्रिसिटी ऑफ करा. एक साथ दिमाग की बत्ती जला के होटल की बत्ती